दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सौ पूनम सूरज टकले या वहिनींना भेटणार आहोत आणि त्याचबरोबर त्या वहिनींच्या नणंदबाई प्रज्ञा विनोद कचरे या वहिनींना पण भेटणार आहोत. तर त्यांच्यासाठी त्या नणंद भाऊजाई आहेत पण आपल्यासाठी वहिनी. तेव्हा आजच्या वहिनींना भेटूया आणि प्रार्थना करूया. किंबहुना मला असं वाटतं आहे किंबहुना असं असेल तर माझा अंदाज कधीच चुकणार नाही आणि तो अंदाज आजपर्यंत कधीच चुकलेला नाही. त्यामुळे आजही चुकणार नाही याची मला खात्री आहे. दोघींचाही स्वभाव 100% शांत असणार. कधीही दोघींपैकी कोणी मस्ती केलेली नसणार असा आपला माझा अंदाज आहे. तेव्हा प्रत्यक्षात माझा अंदाज खरा ठरतो का माझा अंदाज चुकतो ते बघूया. पण त्याआधी नमस्कार. 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 घ्या. बरं, मी एक अंदाज व्यक्त केला की तुम्ही दोघी शांत आहात. कधीही मस्ती केलेली नाही. हे खरं आहे ना? नाही नाही. हा, मी शांत आहे. तुम्ही शांत आहे. हे नणंदबाई शांत आहेत. म्हणजे वहिनी शांत नाहीत. काय त्या सांगतील नाही? नमस्कार. नमस्कार. कसं गेलं बालपण? बालपण ना खूप एन्जॉय केला. खूप मस्ती, खूप धमाल, खूप म्हणजे खूपच केलं. खूपच केलं म्हणजे सांगितलं तर ना दिवस पूर्ण नाही एवढी मस्ती धमाल केली. काय सांगता? बालपण कुठलं तुमचं? बालपण माझं सांगिसे मावळचे पुढं वडगाव मावळचे पुढं सांगिसे गाव. अच्छा. आणि तुमचं बालपण? वडगाव मावळ. वडगाव मावळ. बरं बरं. मग काय काय लहानपणीचा एखादा किस्सा सांगा ना. लहानपणीचं ना एकदा छोट्या बहिणीची माझ्या ती लहान होती. मला थोडंसं कळत होतं. ती मला बोलली की आखे माझी थोडीशी केस काप. तर मी म्हणले कापते. तर मी तिला मागच्या दाराला घेतलं आणि आई पाण्याला गेली होती. तिला म्हणली तिला थोडंसं खालून कापली केस. मला काय जमा नसते. परत म्हणले थोडंसं अजून वरतून घेऊ आपण अजून. तर परत काय जमा नसते. तिला म्हणलं की आता आपण ना वरचं पूर्णच थोडीच कापून टाकू. सगळी कापून टाकू म्हणलं. मला थोड्याशा कायच्या पडायला लागला सगळ्या केसांना. पूर्ण टक्कर करून टाकला. आई आली पाण्यावर ना. शाळेमध्ये 2 महिने स्टार बांधून जाऊन होती शाळेत. तुम्ही असं कधी केलंय का? मी नाही केलं. त्यानंतर एक शेजारच्या घरी चुलत्याची घरी टीव्ही पाहायला गेलो होतो. आमच्या इथे टीव्ही नव्हती त्यावेळेस. ते बोलली की मला कार्यक्रम बघायचा. म्हणले मला बघायचा आहे. तिथे दोघींची भांडणं झाली तिथं. तिचं बोटच मुरगाळलं. बोटच आकडे अजून आकडे. जरा इथे बसतो. आणि त्यानंतर तिलाच परत तिथं फेम होती ना चेहऱ्याला ब्लिचिंग करतात ना. मला नाके मला लावायचं. मी अगं नको लावू तू लहान आहे अजून. नाही म्हणजे मलाच लावायचं. तिला लावलं. 2 महिने पूर्ण चेहरा काळाच पडला होता. आताशी बरा झाला. चेहरा काळा पडेपर्यंत ब्लिचिंग केलं. मला म्हणजे आखी आग होती. मी म्हणले अगं नाही होईल म्हणलं. गोरं पडचे म्हणले तो अजून. पूर्ण काळे काळे लाल लाल चेहरा झाल्यानंतर काळा पडला. पक्का आता कसं आहे का आयुष्यभर पांढरे पडले? आता गोरी झाली. दवाखान्यात गेले तिला लय. वा वा वा. दवाखान्यात नेले तिला लय. अजून काय प्रताप नाही ना? भरपूर गेले. काय केलं? लहान असताना कोणाचे आंबे चोरायचे, कोणाची मोगरीची झाडे चोरायचं. काही पण चोरायचं. नदीवर आंघोळ्या करायचं. घरात काय पेटवलं वगैरे नाही? पेटवलं होतं ना. काय? माझी शेजारची आत्या आहे ना माझ्या बरोबरची होती. त्यामुळे कोंबडीने अंड घातलं होतं. तुमच्याकडे कोंबडी अंड घालते? तुमच्याकडे कोंबडा घालतो का? त्यानंतर मी तिला बोलली की मला म्हणले की म्हणजे चल आपण अंड तळू. आज मीटिंग करू आपण म्हणलं. आम्ही ते आमच्या घरच्या तरी छोटासा बंगला आहे तिथं. मी थोडीशी छोटीशी दामतुली असते ना त्यात पाणी घेतलं प्यायला जेवल्यानंतर. आणि ते नाही का प्लास्टिकचं भांड होतं ना त्याचं झाकण ते घेतलं अंड तळायला. छोट्या छोट्या दगडी गोळा केला. काटपेटी गोळा केली आणि पेटाला अंड टाकलं.
अंडा वितळला, प्लास्टिकचं भांडे वितळलं, बंगला जळला, पळत सुटलो बघा. बंगलात जाळला. आणि एवढंच पाणी तेच वाचून दिलं आणि म्हणलं की एक मिनिट उभ्या राहा तुम्ही इकडे थांबा. तुमचा सन्मानच केला पाहिजे. गेला का? माऊली हा हे घ्या, ही सगळी चिकी घ्या आणि गप्प राहता. अरे बापरे, बंगला जाळण्यापर्यंत वहिनी गेल्यात. माझा 11 वर्षातला पहिल्यांदा अंदाज बरोबर आलेला असं मला वाटतं. बरं मला सांगा, उखाणा घेतात माहितीये हो, लग्नानंतर? घेतात ना. घेतला होता तुम्ही? घेतला होता. कुठला? ते एकदम साधा घेतला होता, म्हणजे गेली त्याची फॅशन, तो घेतला होता साधा. कुठला? ते काळे मणीचं लाल मणी नाही सॉरी, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, सूरजरावांसाठी आईबाप सोडले. असा घेतला असा होता? घेतला होता. हा फॅशन गेली म्हणून. गेली. आता कुठला घेणार आहात? आता जरा थोडासा वरचा, वरचा म्हणजे जरा थोडासा वर. वरचा हा, घ्या वरचा घ्या घ्या. तर मंगळसूत्र नाही, सोन्याचे मंगळसूत्र आहे. मग सोन्याचं मंगळसूत्र घडवलं सोनाराने. हा. सूरजरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरने अडवले. बोलवा त्यांना. याव ते गेले ते. या नमस्कार, बसा. काय केले मी? एकदा आमची दोघांची मस्ती झाली मस्करीमध्ये. हा. त्यांनी मला ना खूप असं झाडून आहे का 2 टाकले. मी ना चहाचा कप चहा करते, मला खूप चिडचिड आली. कप फिकून मला टेंगुळाच एवढं डोक्याला. कप फुटला होता. या आहे त्याला कप फुटला होता. कप फुटला होता. बरं, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत हा, भावी आयुष्यासाठी. हा, ह्यांना खरं आज लोकांना पैठणी देतात, ह्यांना एक हेल्मेटच द्यायला पाहिजे. बरं, तुमचं बालपण कुठलं? वडगाव मावळ. आणि घरी कोण कोण आहे तुमच्या? आई वडील, भाऊ बहीण. बहीण ते इकडे आली हा. आता. भाऊ बायको आणि भावाची बायको. बालपण कसं गेलं तुमचं? बालपण एकदम मजेत गेलं. म्हणजे लग्नानंतर हाल सुरू झाले? तर ते स्पष्टपणे बोलता येत नाही. किती छान आहे स्वभाव, हो की नाही? त्यांचा हा. ना आता शांत आहे. घरी गेल्या बघा तुम्ही, एक दिवस घरी आहे आमच्या. हेल्मेट घालून ये. भाऊ का? भाऊ. भाऊ आणि तुम्ही बाई, बरोबर, म्हणजे यांची नणंदबाई. तुम्ही उखाणा घ्या. सोन्याच्या ताटात चांदीचा दिवा, विनोदरावांसारखा पती मला जन्मजन्मी हवा. बोलवा त्यांना. या. तुमचं बालपण? लोणावळा खंडाळा. लोणावळा खंडाळा. काय करता आपण? मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. टूर ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे माझा. बरं बरं, आता मला विचारायचं आहे, उजव्या बाजूला कोण बसणार आणि डाव्या बाजूला कोण बसणार? हे इथं. तुम्ही काय ठरवलं? तुम्ही तिकडे बसणार का? एक बसले, मिस्टर बसले माझे. त्यांना इकडे बोलवा, मी तिकडे जाते. कोणाला बोलू? त्यांच्या मिस्टरांना इकडे बोलू. इकडे बोलवा, आणि तुम्ही? तिकडे जाते. ठीक आहे, मोठं बिटं लांब ठेवायला पाहिजे. हो, बघा काय ते करा. आता तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कसं काय, पण स्थळ कुठून कसं? चुलत्या चुलतीने आणलं होतं स्थळ. चुलता चुलतीने. आणि ते ठरवणार, त्याच मुलाबरोबर लग्न करणार असं तुम्ही ठरवलं होतं? नाही, मला पसंत झालं ते. हो का? आवडले मला. 5 अक्षरी आवडले. हं, तुमच्या बाबतीत काय हो? सेम. पहिली मुलगी बघितली, पसंत झाली. 19 तारखेला ठरलं, 27 मार्चला लगेच केलं, पण 7 दिवसातच. 7 दिवसात लग्न? 7 दिवसात कोर्ट मॅरेज झालं. हा, हे का? मुहूर्त नव्हतं, नंतर 1 वर्ष थांबायचं होतं, त्यामुळे 27ला दूर करून घ्या. शेवटचा मुहूर्त. मला मुहूर्त नव्हतं ना, 1 वर्ष थांबायला लागलं असतं ना, त्याच्यामुळे 7 दिवसात करून टाकलं. कसा आहे स्वभाव वहिनींचा? खूप छान. हं? खूप छान, पण कधी कधी तापट आहेत. कधी कधी आहे, पण तापट आहे. आहे पण तापट आहे. बरं. आणि त्यांचा? छान आहे, खूप छान आहे. खूप छान आहे का? पाहिजे तसे आहेत एकदम. नमस्कार. नमस्कार. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेजच आहे. हां. यांच्या गावामध्ये माझी आत्या राहते, तर त्यांची पूजा होती वास्तुशांती करायची. बरं. त्या निमित्ताने पप्पा तिकडे गेले होते, तर त्यांनी पाहिलं, मला बोलून घेतलं. आणि माझा त्या दिवशी जॉबचा पहिलाच दिवस होता. आधी कंपनीत होतो मी सुपरवायझर. त्या जॉबचा पहिलाच दिवस होता. मग कामावरनं थेट यांच्या घरी. पण खरं तुम्हाला विचारतो, यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव प्रेम आहे, फक्त बोलणं जास्त आहे. मला आवडतं बोलायला, म्हणून बोलते मी. ज्याला नसं आवडत त्याची नाही बोलत. मग मला आवडतं, पण नाही, कधी थट्टा मस्करी बोलणं मला पण आवडतं, पण जास्तच म्हणजे कधी कधी. जाऊ दे आता. जास्त बोलते. पण मला विचारायचं आहे की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली म्हणाला? 1 वर्ष. 1 वर्ष. आणि तुमच्या लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्ष झाली.
पण सगळं कुटुंब एकमेकांना धरून आहात, बरोबर आहे? हो. कुठलाही कार्यक्रम असला सगळे हो एकत्र हो असतात. सगळ्यांना इन्व्हिटेशन असतं. मजा येत असेल ना? हो, खूप धमाल. धमाल, खूप. पण या जर कधी नसतील त्या समारंभात तर सगळे मिस करत असाल ना? हा? हो हो म्हणजे एक दिवस जर या आल्या नाहीत तर रिकामी वाटत असेल. हो 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 उणीव जाणवते. उणीव जाणवते ना लगेच. बघितलं सासरे केवढं? खूप चांगले आहेत माझे. हा? सासरे खूप चांगले आहेत माझे वडिलांपेक्षा जास्त जीव लावतात मला. खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूपच सांगता नाही येणार एवढं प्रेम आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा जो पतिदेव आहे तो बायकोची बाजू घेईल की बहिणीची बाजू घेईल? बहिणीची. या इकडे या. कसं वाटतंय? मस्त. ही वस्तू कुणाला देणार तुम्ही? बहिणीला. ठरवून ठेवलंय? तर ना बहिणीला देणार. निर्णय बदलणार नाही? अजिबात नाही. बघा तुम्ही हा या खेळात काही दुसरा कप निर्णय आला तरी नाही. हा? दुसरा कप आला तरी नाही. घरी गेल्यावर मग बरं मला सांगा, एकीला हे आणि एकीला चिकी द्यायची असेल तर चिकी कोणाला द्याल? गोड चिकीला कोणाला? बायको. कारण का? मी लोणवळीची मी खाते ना दरवेळेस. हा म्हणून तुम्हाला ती नाही. चिकीमध्येच आहे मला नाही चिक्की चिक्कीमध्येच आवडत. राहते. हा? चिक्की मला नाही आवडत. म्हणून तुला देणार. आवडत नाही. द्या. भरवा असं काय करता तुम्ही? प्रेम आहे ना. हा की. आवडत नाही म्हणून दिली? हो. का असं करता? ज्या आवडत नाही त्या गोष्टीची आवड निर्माण करावी. क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप छान. मान्य आहे तुम्हाला हे? मान्य आहे. कशी होती चिकी? वड. हा? चेहरा असा का झाला तिखट कडू? हा? दोघींच्याही समोर येणार ते वजनाचे काटे. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 278 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 10. कमी कर. प्लेट वेगवेगळे दे सूरज. थोडं पिन आयटम वेगवेगळे दे सूरज. बारीक पिन बारीक पिन बारीक. पिन पिन. झालं का? हा 78 आहे का? इथं टाक. घे अजून बारीक घे. वजन टाक याच्यात. टाकू का? घे जास्त घे वस्तू. 278. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 1600 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता हे बक्षीस कोणाला देणार? बहिणीला. हा? बहिणीला. आणि ह्यांचे हात रिकामीच ठेवणार? हा? ते काय नाही नंतर मिळेल. नाही पण आता खेळात सगळे बघतायत. नाही बहिणीला देणार. त्यांना बक्षीस मिळालंय. तरीही बहिणीला. हा? तरीही तिला. आता तुम्ही द्या, नंतर मी घेईन मग. घरी गेल्यावर. अभिनंदन. हे कसं आहे? घ्या वहिनी. सगळं कुटुंब कसं छान दिसतंय, हसतंय. हा? तिकडे एका बाजूला नणंदबाई आहे, एका बाजूला वहिनी आहे आणि मधोमध बसलेला दादा आहे. सगळेजण तुम्ही यांच्यावर प्रेम करा आणि तुम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करा असं म्हणत घेऊया काही क्षणांची विश्रांती. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? चिडचिड कमी केली पाहिजे. मिस्टरांनी कमी केली पाहिजे. माझं चुकत नाही ना ऐकणं. मान्य आहे तुम्हाला? तुम्हीच सांगा. नाही मी नाही सांगा. हे बघितलं का काय आहे? लवकर सांगा. हो होती थोडी चिडचिड. ठीक आहे, त्याचा कमी करण्याचा प्रयत्न करेल. करतील प्रयत्न. करते. आणि यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी स्वभावात बदल म्हणजे विनाकारण बोलणं. सकाळी नळावरती झोपेत असताना इतकी भांडणं होतात, जागच येते. पण तुमच्याकडे घड्याळ नाही गजराचं? गरजच नाही पडत. हा? गरजच नाही. मान्य आहे. मग कधीपासून कमी करणार बोलणं? उद्यापासून. उद्या येतच नाही. आजपासून म्हणायला पाहिजे ना. हा उद्या येतच नाही. काय आतापासून. हा? आजपासून. बघा मला शब्द देताय तुम्ही. होईल ना बदल? हो. क्या बात आहे. तुम्ही सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल? बोलत नाहीत जास्त. बोलतच नाहीत अजिबात. काय हो? करेल आजपासून चालू केलं. खूप बोलेल. बरं आता मला तुमच्या घरातले तुम्ही सगळेजण जे आहात या दोघींबद्दल सांगा, यांच्या स्वभावाबद्दल. बाबा तुमच्यापासून सुरू. सून माझी खूप छान आहे, समजूतदारपणा आहे तिच्यामध्ये. आणि ती जे एक काम करायला घेते ना एखादं, की घरात जसं एका घराला 4 भिंती असतात, ती ह्या दरवाजातून निघाली ना ती
ते पुढच्या दर्जावरती जाऊन भिंतीवर आपटेल किंवा काय इतकं स्पीड घेते ती प्रत्येक कामामध्ये. हो. पण तिला ते मग काय तिच्या नवऱ्याला धरायला लागतं. त्या मुलाला सांगतो मी तिला धर म्हणून, ती जाईन भिंतीला आपटेल म्हणून. स्पीड खूप स्पीड आहे. स्पीड मुलीचेही खूप दिवस त्याचे थोडेसे लहानपणी थोडेसे गेले याच्यामध्ये, पण शिक्षण वगैरे त्याचं पूर्ण थोडंसं शेवटी वर्ष थोडं कमी राहिलं. तिचं लग्न मनासारखं करू शकलो नाही. ही जरा जो थोडंसं आनंद म्हणजे किंवा जो उत्साह पाहिजे तो करताना आला. काही नातेवाईकांना माझ्या त्याला मग थोडीशी आडकाठी घातली की त्यांना स्थळ पसंत नव्हतं म्हणून, आणि त्यामुळं मला हे थोडंसं विदिन शॉर्ट पिरियड मला हे कोर्ट मॅरेज करायला लागलं. पण ती म्हणली बाबा पप्पा मी करल तर तिथंच करल, त्याच्यामुळे माघार घ्यायला लागली. आता खुश समाधानी जावयाबद्दल खूप छान, सगळे छान आहेत एकदम. घरची माणसंही त्यांची खूप छान आहेत, देवासारखे आहेत अक्षरशः, खूप चांगले आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जी हौस मौज करायची होती लेकीची करता आली ती. पण ठीक आहे, आता इथून पुढे सगळे सण इतक्या उत्साहात साजरे करा ना. ओके सर. की त्या राहिलेलं जे तुमच्या मनातलं आहे ना ते सगळं घालवून टाक. हो सर. आणि खूप उत्साहात सगळे आनंद साजरा करा. ठीक आहे सर. येस, थँक्यू सर. आमचं छोटं कुटुंब आहे, चांगला आनंद आहे. आमची सून आहे ती चांगली, आल्यापासून आनंद आम्ही आहे. आमचा मुलगा सुद्धा छान आहे, व्यवस्थित सगळं काय ऐकतोय, वेळ ऐकतोय. अजून कोण सांगणार आहे दोघांबद्दल? आत्ता जे तिने प्रश्न टाकला की माझ्याबरोबर माझे मिस्टर बोलत नाहीत जास्त वगैरे, तसं त्याचा स्वभाव खूप छान आहे. तो बोलका पण आहे, पण त्याला जास्त बोलायला आवडत नाही, म्हणून तिने तसं काही आरोप करू नये असं मला वाटतं. आरोप नाही हो केला, गमतीत चाललंय. बोलावं, फक्त बोलावं म्हटलं सासूबाई. कारण तिला पण जास्त बोलायला आवडत नाही, ती पण तेवढंच बोलती, त्याच्यामुळे मुलगा पण सासूबाई लगेच मुलाबद्दल बोलायला लागल्या. आपला तो बाब्या. आणि सुनेबद्दल कसं म्हणजे? सून पण छान आहे आमची, मनमिळावू आहे, एकदम चांगली. बरं बरं बरं. या गप्पा अशाच सुरू असताना आता मी एका मराठी चित्रपटाचं गाणं तुम्हाला दाखवणार, किंवा कुठलंही गाणं दाखवणार, त्याचा अभिनय तुम्ही करायचा सगळ्यांनी. अभिनय, ओठांची हालचाल करायची नाही, आणि तुम्ही ते गाणं ओळखायचं. आणि गाणं म्हटलं की त्याचं बक्षीस मिळणार. तुमच्या दोघींपैकी सगळ्यात आधी गाणं कोण ओळखणार ते महत्वाचं आहे. ओठांची हालचाल झाली तर मात्र खेळ थांबणार. 1 2 3 वाचायचं पण नाही, मनातल्या मनात. 1 2 3 वेळ सुरू झाली. बोल नका. मुंडावळ्या, नहार, लग्न. बोला. गाणं आहे. देवातले दारिया नाही, लवकर. खंडोबा लग्न, खंडोबाचं लग्न. लवकर म्हणा. जिजुरीच्या खंडोरा जागरणार या. मग हळदीला बोल नका. मुंडावळ्या, लेक नाही, माझी साडी. 10 लग्न, 9 8 ते घोड लग्न. 7 6 घोड्याचं गाणं ते कोणतं? 5 4 नवरीने तिली कालवाय सुपारी कुठे. अभिनंदन, बरोबर आहे. खंडोबाच्या लग्नाला सुपारी. काय काय बोलत होत्या त्या? खंडेरायाच्या लग्नाला म्हणा. लग्नाला नवरी नटली, सुपारी फुटली. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. आता पुढचं गाणं. बोलू नका, बघत होते. रेडी. हा, लवकर. 10 सेकंद झाली. गाडी. 10 9 8 7 गाणं म्हणायचंय. 6 शब्द 5 लवकर सगळे. 4 3 बाहेर कुठं कुठे शोध नाही. 1 वेळ संपली. बोललंच आहे ना. मळ्याच्या माळ्यामध्ये कोण गावी. शब्द तर बोलायचं. असं मळ्याच्या मळ्यामध्ये कोण. हे काय करत मग मी करत होतो की हे असं करत होते, पण त्याच्यामध्ये किती येतं असं करायला पाहिजे होतं, मग चाललं असं थोडं. म्हणजे एवढं करून प्रॉब्लेम त्यांचाच आहे का? आणि आता दोघींनाही 10-10 संधी मिळणार. या 10 संधीमध्ये ती जी रिंग आहे समोर, काय म्हणतात तो त्याला? मटका. मटका. बरं, जे काय आहे ते ठेवलेलं आहे, त्यामध्ये ती रिंग जायला पाहिजे. मटका. टेन्शन झालं मला. काय म्हणतात त्याला? रांजण. हो, रांजण.
चला आपण रांजण म्हणूया. रांजणामध्ये जाऊन रिंग थांबल्या पाहिजेत. 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये कुठल्याही रांजणात रिंग गेली तरी सुद्धा 1 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. थांबा. 5 संधी झाल्या, गुणसंख्या 1. आता पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. 1 2 गुणसंख्या 2 ही गुणसंख्या 1. 2 गुणसंख्या 2 2 3 गुणसंख्या 3 आणि 2. आता 5 संधी तुमच्या. बघूया काय होणार. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या टकले वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कचरे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.